हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की सकाळ सकाळ बंट्या हा पतंग घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो, कृष्णा कृष्णा दाजी बाहेर या, बघा मी पतंग घेऊन आलोय, पतंग उडवूया मस्तपैकी. इतक्यात तिकडे एकटा दुष्यंत येतो. कृष्णा कुठं राहिली दाजी असं तो दुष्यंतला विचारतो. दुष्यंत सांगतो, सकाळ सकाळ तिचं काहीतरी काम होतं, बाहेर गेली आहे ती कोणालाही न सांगता. त्यावर आता बंट्या म्हणतो, काय एवढ्या सकाळ सकाळ कृष्णी न सांगता बाहेर गेल्या? अहो दाजी काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणूनच ती गेली असेल, त्याशिवाय काही ती जायची नाही. त्यावर दुष्यंत म्हणतो, अच्छा म्हणजे तिचं काम आहे म्हणून महत्त्वाचं का? नाही तू तिचीच बाजू घेणार ना, बरोबर आहे. त्यावर लगेचच तो म्हणतो, बरं जाऊ दे ना दाजी, कृष्णी येईल तोवर आपण एक काम करू, आपण पतंग उडू, या या पतंग उडू. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही मला नाही आवडत पतंग उडवायला, मला नाही येत. त्याबरोबर आता इकडे पूजा ही वरती विचार करत असते की देवा मला आशीर्वाद दे, आता फक्त ती कृष्णा यायची बाकी आहे. एकदा का ती कृष्णा आली की मग त्यानंतर मी तिच्यासमोर सगळं नाटक सुरू करणार. त्याबरोबर इकडे दुष्यंत म्हणत असतो की मला नाही उडवायचं पतंग वगैरे, मी नाही उडवत. त्याबरोबर बंट्या म्हणतो, अहो दाजी असं काय करताय, उडवूया की आपण मस्त दोघंजण पतंग उडवूया. अहो आज संक्रांतीचा सण आहे आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा गावाकडं आमच्या पतंग उडवायला घेतात की नाही पोरं, तेव्हा कृष्णी पतंग उडवायला आल्याच्या नंतर अशा सळसळ 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 लोकांच्या पतंग कापल्या जातात. अहो तुम्हाला जर पतंग उडवताना पाहिलं का नाही कृष्णीनं, तर तिला बी लय आनंद होईल बघा. आणि काय एवढं अवघड नसते पतंग उडवण्यात, मी आहे ना व मी शिकवतो की तुम्हासनी. तुम्ही एक काम करा, तो मांजा असा घट्ट पकडा, हां आता ढील द्या दाजी. त्यावर दुष्यंत म्हणतो, ढील देऊ की घट्ट पकडू? त्याबरोबर दुसरीकडे वरतून पूजा हे सगळं बघत असते. पूजा आता म्हणत असते, उडवा उडवा, किती पतंग उडवायची आहे तेवढी उडवा, पण आज तुझ्या आणि कृष्णाच्या नात्याचं पतंग मात्र मीच कापणार. आजपासून तुमचं नातं खराब होणार. गोड सणाच्या दिवशी मी त्या कृष्णाचं सगळं आयुष्य कडू करून टाकणार. तिच्या आयुष्यातला गोडवा, तिच्या आयुष्यातलं सुख मी सगळं काही आज हिरावून घेणार. त्याबरोबर इकडे आता दुष्यंत हा पतंग पकडतो खरी उडवण्यासाठी, पण दुष्यंतला काही पतंग उडवायला जमत नसते. त्याची पतंग सतत खाली पडत असते. बंट्या म्हणत असतो, दाजी अहो काय हरकत नाही, जमतं मी परत प्रयत्न करतो, परत जमल. आणि मग तो परत तेच करत असतो. हे सगळं पूजा बघत असते. तर दुष्यंत म्हणत असतो की अरे मला नाही जमत आहे, ही पतंग खराब आहे. त्यावेळी त्या ठिकाणी कृष्णा येते आणि कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार पतंग खराब नाही, पतंग बरोबर आहे, तुम्हासनी उडवता येईना झाल्या, एक मिनटं मी उडवून दाखवतो. आणि मग कृष्णा त्या ठिकाणी आलेली असते. आता कृष्णाला बघून बंट्याला खूपच जास्त आनंद होतो. तर आल्या दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा तू कुठे गेली होतीस आणि सांगून जावं असं तुला वाटलं नाही का? वेडी आहेस का तू? मला घरच्यांनी कुठेही बाहेर जायचं नाही असं सांगितलं आहे आणि त्यात तू न सांगता घराबाहेर पडलीस. तुझं काय करायचं, तुला शोधायचं कसं, कुठे शोधायचं? हां तुला काही सिरियसनेस आहे का गोष्टींचा, काही कळतं का तुला, की उगाचच्या उगाच आपलं वागायचं म्हणून काही वागतेस? काय बोलतोय मी, फोन पण बंद होता तुझा. त्यावर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार अहो सॉरी, महत्त्वाचं काम होतं, अर्जंट होतं म्हणून गेलो होतो. दुष्यंत म्हणतो, सांग मला असं काय महत्त्वाचं अर्जंट काम होतं तुझं जे तुम्हाला न सांगता निघून गेलीस? त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार खरंच महत्त्वाचं होतं. दुष्यंत तिला म्हणत असतो की काय एवढं महत्त्वाचं काम होतं तुझं ते मग सांग ना मला. त्यावेळी मग आता ती म्हणत असते की अहो बोलू की आपण नंतरच्याला, पण आधी पतंग उडवू. तुम्हासनी ठाव आहे काय, म्या पतंग बघितलं का नाही की त्यानंतर मला दुसरं काय बी सुचत नाही, मला असं होतं की म्या पतंग उडवू म्हणून. चला या आपण दोघं मिळून पतंग उडवू. काय बंट्या दे पतंग. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं मी काहीतरी विचारतोय तुला, मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी आणि तुला ते सगळं सोडून पहिलं पतंग उडवण्याचं पडलं आहे का? त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार बोलू की आपण दोघं मी नंतरच्याला, पण पहिला पतंग उडवू. आज संक्रांतीचा सण आहे, आजच्या दिवशी पतंगाचा मान असतोय. आज जर पतंग नाही उडवला तर मग काय मजा. आणि तुम्हासनी ठाव आहे आम्ही जेव्हा लहान होतो का नाही तेव्हा आमच्याकडं पतंग घ्यायला पैसे नसायचं. मग आम्ही काय करायचो, आम्ही पिशवीला दोर बांधायचो आणि तो दोर उडवायचो. ती बी एक वेगळी गंमत होती या पण तेव्हाची.
तर दुसरीकडे आता पूजा ही विचार करत असते, ओ माय गॉड, ही कृष्णा किती वेळ झाला तरी अजून येत का नाही आहे, कुठे राहिली ही, इतका वेळ हिला का लागतोय. इतक्यात तिला कृष्णाचा आवाज येतो. त्याबरोबर पूजा अलगद येऊन खिडकीमधून बघते तर तिकडे तिला आलेली कृष्णा दिसते. आता लगेचच ती म्हणू लागते की आली, कृष्णा आली. कृष्णे, माझ्या कानाखाली मारली होतीस ना तू, आता बघ मी काय करते ते. नाही जर आज गोड्या सणाच्या दिवशी तुझ्या नात्यातला, तुझ्या आयुष्यातला गोडवा मी कायमचा कडूपणात बदलून टाकला ना, तर माझंसुद्धा नाव कायमचं पूजा नाही. बघ आता मी काय करते ते. त्याबरोबर इकडे आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघं पतंग उडवत असतात. कृष्णा उडवत असते, दुष्यंतने मांजा पकडलेला असतो आणि कृष्णा खूप छान पद्धतीने पतंग उडवत असते. आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे. कृष्णा म्हणते, हा दुष्यंत सरकार, बोला की, काय बोलायचं आहे तुम्हासनी. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा म्हणजे मी कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार माझा हात पकडा की. त्यावर दुष्यंत कृष्णाचा हात पकडतो. कृष्णा ही पतंग उडवण्यात व्यस्त असते. दुष्यंत कृष्णाकडे, कृष्णाच्या त्या निरागसपणाकडे अगदी डोळे भरून शांतपणे बघत असतो. त्यावेळी मग कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, अहो काय हो, काय झालं, असं कशापायी बघायला आहेसा माझ्याकडं, बोला की. त्यावर दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा ते म्हणजे मी कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार बोला की पटपट, काय झालं. त्यावेळी मग दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा मी महत्त्वाचं बोलतो आहे, ऐक ना आधी माझं. त्यावर कृष्णा म्हणते, अहो बोला, मी ऐकायलो. मग दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा ज्याप्रमाणे पतंगाचा मांजा घट्ट असल्यावर पतंग हवेत छान उडतं, गटत नाही ना, तसंच नात्याचं सुद्धा असतं ना. त्यावर कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंत म्हणतो, हा म्हणजे जर नात्यातला धागा घट्ट असला तरच नातंसुद्धा तुटत नाही, बरोबर ना. त्यावर कृष्णा म्हणते, ओ दुष्यंत सरकार, काय हो आज तुम्हासनी काय झालं आहे, त्या भक्तीसारखं तुम्ही एवढं कोड्यात कशापायी बोलायला आहे. हे बघा, जे काही असेल की नाही ते स्पष्टपणे बोलून टाका बरं माझ्याजवळ, बोला की काय झालं आहे. त्याबरोबर मग दुष्यंत हा कृष्णाला म्हणू लागतो, कृष्णा म्हणजे हे बघ ते मी आणि पूजा, कृष्णा मी. आणि त्याबरोबर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार काय, बोला की. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा हो मी ते, आऊ डिल्ल्या आऊ पतंग गंडल की माझा. आता कृष्णा पटकन असं बोलते. मग दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी महत्त्वाचं बोलतो ना तुझ्याशी. त्यावेळी कृष्णा म्हणते, हां बोला. त्यावेळी आता अचानक कृष्णाचा पतंग कापला जातो. कृष्णा म्हणते, काय दुष्यंत सरकार, पतंग गंडला की. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, बरं सारी बोला. इतक्यात आता पटकन बेल वाजते आणि दुष्यंतला कळतं पूजेच्या गोळ्यांचा वेळ झाला आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, बरं जावा तुम्ही आधी गोळ्या द्यायला जावा, गोळ्या द्यायच्या महत्त्वाचं काम आहे ना. म्या हा इथंच, आपण बोलू नंतरच्याला, काय हरकत नाही. तोवर पतंग उडवतो म्या, आणि मग तुम्ही आलासा की आपण दोघं जोडीनं उडवू, काय, या लवकर या. आणि मग आता दुष्यंत तिकडनं आतमध्ये येतो. पूजा आता खाली उतरत असते आणि उतरताना मुद्दामून ती पाय घसरून पडण्याचं नाटक करते आणि ओरडते जोरात, फ्रेंड. त्याबरोबर इकडे आता दुष्यंत हा पूजाला असं गडगडत खाली येताना बघतो आणि तोही ओरडतो, पूजा. आणि तो धावत येतो आणि पूजाला सावरतो. आता तो पूजाला म्हणत असतो, पूजा उठ, पूजा काय होतं आहे, पूजा उठ, पूजा डोळे उघड, पूजा डोळे उघड ना. पण पूजा काही डोळे उघडतच नसते. तर इकडे आता बंड्यानं कृष्णाचा पकडलेला असतो मांजा आणि कृष्णा आता पतंग उडवत असते. आता पतंग उडवताना कृष्णा म्हणते, बंड्या दुष्यंत सरकारसनी लय उशीर झाला ना, म्या बघून येतो काय झालं ते. तू एक काम कर, तू हे घे, हे मांजा, हे पतंग उडव, हां म्या आलो. आणि मग आता कृष्णा ही तिकडनं तो बॉक्स घेऊन आतमध्ये येते. तोपर्यंत दुष्यंत पूजाच्या चेहऱ्यावरती पाणी मारतो. त्याबरोबर तो पूजाला उठवू लागतो, पूजा डोळे उघड, पूजा काय होतं आहे पूजा. त्याबरोबर पूजा आता डोळे उघडते आणि मग आता दुष्यंत पूजाला उठवून उभं करू लागतो. त्यावेळी आता पूजा उठून उभी राहते. तर दुष्यंत तिला विचारत असतो, पूजा तू ठीक आहेस ना, उठ हळू उठ, ये इथे बस ये. त्याबरोबर पूजा दुष्यंतचा हात पकडते आणि दुष्यंतला म्हणते, डी तू मला सोडून का गेलास, तू माझं आहेस ना. त्यावेळी दुष्यंतच्या लक्षात येतं की याचा अर्थ पूजाची मेमरी परत आलेली आहे. पूजा म्हणत असते, डी बोल ना, का गेलास मला सोडून, तुझं प्रेम होतं ना माझ्यावर, माझंसुद्धा खूप प्रेम होतं रे तुझ्यावर.
आहे माझं तुझ्यावर प्रेम आजही, मग तरीही मला का अंतर दिलंस? डी सांग ना, का माझ्याशी असं वागलास? काय मिळालं रे तुला हे सगळं करून? आपण दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत. जर तू एकदा मला विचारलं असतंस ना तर सर्व गोष्टी मी क्लिअर केल्या असत्या तुला. आपलं नातं एवढं तकलादू नव्हतं रेडी की ते असं एखाद्या छोट्याशा गैरसमजामुळे तुटून जाईल. नव्हतं ना? मग तरीही आपलं नातं का संपलं सांग ना? डी, माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर खरंच, आणि मला माहिती आहे तुझंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. मग तरीही का केलंस तू कृष्णाशी लग्न सांग ना? डी, मी काय म्हणते, आपण एक काम करूया, आपण ना पळून जाऊया आणि पळून जाऊन आपण लग्न करूया. हां, खरंच आपण पळून जाऊया ना डी. ऐक ना. त्याबरोबर आता त्या ठिकाणी कृष्णा आलेली असते आणि कृष्णाने हे सगळं ऐकलेलं असतं. पूजा म्हणत असते, डी सांग ना, तू माझ्यावर प्रेम करतोस ना? डी बोल ना. मला माहिती आहे तू कितीही गप्प बसलास आणि कितीही बोलायचं नाही असं ठरवलंस ना तरीही तुझं प्रेम माझ्यावरच आहे आणि म्हणूनच तुला काहीही बोलता येत नाही आहे. इतक्यात कृष्णाच्या हातातला तो बॉक्स खाली पडतो. आता कृष्णाच्या हातातला बॉक्स पडतो, त्याचा आवाज होतो आणि दुष्यंत आणि पूजा कृष्णाकडे बघतात. तर कृष्णा हिच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला सुरुवात झालेली असते. कृष्णा, दुष्यंत, पूजा तिघंही सोबतच त्या बॉक्सकडे पाहतात. तर त्यावेळी आता त्यांना दिसतं त्या म्हणजे पूजाच्या आणि दुष्यंतच्या असलेल्या आठवणी. कृष्णा पूजाचे आणि दुष्यंतचे ते फोटो बघून म्हणजे चकितच होऊन जाते. तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहतच असतात. त्याबरोबर त्या ठिकाणी बाळजाबाई, अढळराव, जयकांत, मैनावती, गणपत सगळेच जण आलेले असतात. आता ते सगळे फोटो बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. कृष्णा तर इतक्या मोठ्या धक्क्यात गेलेली असते, ती काहीच बोलत नसते. ती फक्त दुष्यंतकडे आणि पूजाकडे बघत असते. त्याबरोबर दुष्यंत आता पुढे येतो आणि तो कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा हे बघ प्लीज एकदा माझं ऐकून घे, तुला वाटतंय तसं. त्यावेळी कृष्णासुद्धा दुष्यंतसमोर हात करते आणि गप्प बसायला लावते त्याला. तर इकडे पूजा म्हणत असते, सॉरी कृष्णा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं की मी तुझ्या घरात आहे आणि चुकून मी दुष्यंतला हे सगळं बोलून गेले. मी डीला बघितलं आणि मला काही भानच राहिलं नाही गं. पण मी खरं सांगते, मी तुझ्या संसाराच्या मध्ये नाही येणार कृष्णा. हो, मी तुझा सुखाने संसार होऊ देईन. खरंच मला नाही गं तुझ्या नात्याच्या मध्ये यायचं. खरंच मला खूप वाईट वाटतंय. मी माझ्याच बहिणीच्या संसाराला सुरुंग लावायला चालले होते, पण नाही, मी तुझ्या आणि डीच्या मध्ये नाही येणार. पण हे सगळं डीच्या आईला माहिती होतं. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, काय दुष्यंता? अरे म्हणजे ही ती पोरगी आहे जी तुला आवडायची? अरे मग ह्या पोरीला घरला घेऊन येताना तुला ठावं नव्हतं बाई, तू कोणतं वादळ घरात आणायला असते? हिच्याबरोबर तू लग्नाची सपानं पाहिली होतीस? त्यावर दुष्यंत म्हणत असतो, हो आई ॲक्च्युली ते. त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणतात, दुष्यंता अरे काय हे समज, कशापायी केलंय मग हे सगळं? काय ह्या पोरीला घरात का आणलं मग तू? त्याबरोबर आता लगेचच इकडे दुष्यंत हा म्हणत असतो, आई ॲक्च्युली म्हणजे आई ते. त्याबरोबर कृष्णा म्हणते, राजकारण बरोबर नवं दुष्यंत सरकार? राजकारण केलं नवं तुम्ही हे? हां, तुमच्या आईच्या शब्दाखातर तुम्ही माझ्याबरोबर लगीन केलं नाही? तसं बी मी एवढे दिवस विचार करतच होतो. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हे बघ कृष्णा, तसं काही नाही आहे. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. तू मला समजूनच घेत नाही आहेस. तू प्लीज मी काय म्हणतोय ते एकदा शांतपणे ऐकून घे. तू एकदा बस ना इथे. त्यावेळी कृष्णा म्हणते, काय ऐकून घेऊ तुमचं सांगा ना? मी साधी बोळी आहे म्हणून माझ्या साध्या बोळ्यापणाचा फायदा घेतलाच नवं तुम्ही? हां? त्यावेळी मग मैनावती म्हणू लागते की अहो बाळजाबाई, मग ही पूजा एवढी छान दुष्यंतला शोभेल अशी पोरगी असताना तुम्ही का म्हणून दुष्यंतच्या गळ्यात यो धोंडा बांधला? तर कृष्णा म्हणत असते, का वागला तसं दुष्यंत सरकार? तुमच्या आईच्या राजकारणासाठी ना, तुमच्या आईच्या सत्तेसाठी ना? त्यावर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा हे बघ तसं नाही आहे, तू समजून घेत नाही आहेस मला. त्यावर कृष्णा म्हणते, काय समजून घ्यायचं आहे सांगा की? मी विचार करतच होतो की एवढा शिकलेला, फडफड इंग्लिश बोलणारा, समजा एवढं पटापटा करणारा माणूस माझ्यासारख्या गावंढळ, अशिक्षित, अडाणी मुलीबरोबर लगीन कराया एका पायावर कसा काय तयार झाला? पण आज मला त्याचं समजा कारण कळालं. तुमच्या आईच्या राजकारणासाठी, तुमच्या आईच्या शब्दास खातर तुम्ही माझ्याशी लगीन केलंचा, बरोबर नवं? पण तुमच्या मनात माझ्यासाठी काहीच भावना नव्हत्या, कवाच नाही. मी बरोबर बोलायलो नवं दुष्यंत सरकार? का केलं तसं? का मला तुमच्या आईच्या राजकारणामधलं एक प्यादं बनवलं? का वागलात माझ्याशी असं दुष्यंत सरकार? काय मिळालं तुम्हाला हे समज करून? मी आलो नव्हतो नवं तुमच्या घरला तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवाया किंवा तुमच्या मानावर चाकू ठेवाया, माझ्याशी लगीन करा, माझ्याशी लगीन करा बोलाया. मग का फसवलंत मला तुम्ही?
का वागलात माझ्याशी असं, का केलं असं रडत आता कृष्णा गुडघ्यांवरती खाली बसते. त्यावेळी दुष्यंत तिच्या जवळ बसतो आणि दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा हे बघ प्लीज रडू नकोस, शांत हो, रडून काय मिळणार आहे कृष्णा, प्लीज प्लीज रडू नकोस ना, समजून घे ना मला, हे बघ मी तुला फसवलेलं नाही आहे कृष्णा, प्लीज प्लीज ऐकून घे. त्याबरोबर आता इकडे मुद्दामूनच गणपत म्हणतो, नाही म्हणजे बाळजाबाई म्हणजे सुनबाईंचं ठीक आहे, पण मला काय वाटतं पूजा मॅडम या आपल्या दुष्यंतला जास्त शोभतात, म्हणजे त्या फडफड इंग्लिश बोलतात, समजा एकदम दुष्यंतसारखंच आहे त्यांचं, मग तुम्ही दुष्यंतबरोबर त्याचंच लगीन लावून द्यायचं होतं ना, हे कृष्णाला कशाला मध्ये आणली. नाही म्हणजे सुनबाई तर आहेतच चांगल्या, पण तरी बी दुष्यंतला जादा करून पूजा मॅडमच शोभतात, पूजा मॅडम आणि दुष्यंत आपला एकदम सेम वाटतात, म्हणून मग जर तुम्ही दुष्यंतचं लग्न पूजा मॅडम बरोबर लावून दिलं असतं तरच बरं झालं असतं नाही का. त्याबरोबर लगेचच आता मैनावतीसुद्धा म्हणू लागते की नाहीतर काय, उगाचच्या उगाच बाळजाबाई तुम्ही आपल्या दुष्यंतच्या गळ्यात ह्यो ढोंडा बांधला, काही गरजच नव्हती ना, ही पूजा बघा की केवढी भारी आहे, दुष्यंतच्या अगदी शोभेची साजिशी आहे त्याला. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, ए गप्प बसा, काही बोलू नका कुणी, आणि कृष्णाबरोबर लग्न करून माझं काहीही वाईट झालेलं नाही आहे, खरंच मी एकदम सुखी आहे. त्याबरोबर पूजा म्हणते, बास शट अप प्लीज, गप्प बसा सगळ्यांनी, कोणीच काही नका बोलू. कृष्णा प्लीज ऐकून घे एकदा माझं, मी हात जोडते तुझ्यासमोर खरंच, आणि मनापासून माफी मागते तुझी, माझ्या मनात तुझा संसार उद्ध्वस्त करावा असं काहीही नव्हतं. डी माझा एक्स बॉयफ्रेंड आहे आणि तुझा नवरा, मला तुझ्या संसाराच्या आड यायचं नाही. डी तुझा आहे, फक्त तुझा, तू तुझाच नवरा राहणार आहे कृष्णा, खरंच मला माफ कर, माझ्या मनातही नव्हतं, ती चूक माझ्याकडनं झाली आहे कृष्णा. अगं माझ्या लक्षातच नाही आलं की मी तुझ्या घरात आहे, जर माझ्या लक्षात आलं असतं ना तर मी हे सगळं कधीच बोलले नसते गं, पण चुकून ओघाओघात माझ्या तोंडातनं हे सगळं निघून गेलं. मी खरंच सांगते, मला तुझ्या सुखाच्या आड संसाराच्या आड नाही यायचं, खरंच मी मनापासून बोलते, मला नाही यायचं आहे तुझ्या आड, समजून घे मला प्लीज प्लीज कृष्णा, मला समजून घे. हे बघ हे जे झालं आहे ते सगळं विसरून जा, खरंच खरंच तू आणि डी तुम्हीच आयुष्यभर एकत्र असाल, मी तुझ्यासमोर हात जोडून सांगते तुला, मी रिक्वेस्ट करते प्लीज, हां प्लीज. एवढं बोलून मग आता लगेचच पूजा ही रडण्याचं खोटं खोटं नाटक करू लागते आणि रडत आता ती तोंडाला हात लावते आणि तिकडनं वरती निघून जाते. त्यावेळी दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा मी फसवलेलं नाही आहे तुला, प्लीज एकदा माझं ऐकून घे प्लीज. तर इकडे बाळजाबाईंचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो, या आनंदात बाळजाबाई असतात, पण अढळ त्यांना सांगतात, दोन प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये हे असले तकलादूक प्रॉब्लेम काय नाही करू शकत, ते एक होतातच. तर इकडे आता कृष्णा हे रस्त्यातनं चालत असते आणि एक गाडी समोरून येते आणि कृष्णाला उडवून जाते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. धन्यवाद.